विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होणार आहे। या तिसऱ्या यादीमध्ये काँग्रेसकडून कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची माहिती आहे। मातोश्रीवर ही चर्चा होणार आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील राज्यातल्या राखीव मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होईल। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन करत ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीतल्या प्रमुख 3 पक्ष प्रत्येकी 90 जागा अशा घेणार आहेत। 90च्या फॉर्म्युल्याची गोळाबेरीज 270 एवढी झाली। दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी ही माहिती दिली। विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवार का दिले नाहीत अशा शब्दात काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली। तर ओबीसींच्या जागांवर विशेष लक्ष द्या अशा सूचनाही राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। भाजपच्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली। धृतराष्ट्र विदेशात जातो, आरक्षण संपू म्हणतो, अख्खा काँग्रेस पक्ष गांधारीच्या भूमिकेत जातो, मात्र आमचा आधुनिक अभिमन्यू हेही चक्र भेदेल अशा शब्दात त्यांनी एक्स पोस्ट केली। मशाल घेतली असती तर आपण खासदार झालो असतो, मात्र आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मशाल हाती घेतली नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला। कोल्हापुरात आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुधीर साळवींची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। उद्धव ठाकरेंसोबत तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। मी तुमच्या मनातला आमदार असल्यानं राजकारण कधी केलं नाही, समाजकारण करत राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी साळवींनी दिली। इंदापूरमधून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला। हर्षवर्धन पाटील हे दलबदलू असून त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार असा हल्लाबोल अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांवर केला। तर हर्षवर्धन पाटलांमुळे साखर कारखाना अडचणीत आल्याचा आरोप देखील त्यांनी केला। परंतु यावेळी मी अदृश्य काम केलं। मनसेने त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे। मनसेच्या यादीमध्ये 5 उमेदवारांचा समावेश आहे। मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येकी एका जागेवर मनसेने उमेदवार घोषित केला, तर राज्यातल्या 3 जागांवर मनसेने उमेदवार घोषित केले। महाविकास आघाडीमध्ये देवळालीची ही जागा आता ठाकरेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। माजी आमदार योगेश घोलप यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। देवळालीवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। पारनेर मतदारसंघामध्ये खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लंकेंना उमेदवारी देण्यात आली, तर लोकसभेनंतर आताही लंकेंच्या घरात उमेदवारी दिल्यानं शिवसेनेचे पदाधिकारी बंड करण्याच्या तयारीत आहेत। वाशिम जिल्ह्यात कारंजा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी जाहीर झाली। 2024च्या लोकसभेसाठी ते उमेदवार होते, मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर ते न्यायालयात गेले। आता विधानसभा मतदारसंघाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। शहादा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा बंड उभा राहिला। केसी पाडवी यांनी आर्थिक व्यवहार करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असा गंभीर आरोप माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला। पालघरमध्ये महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर बिघाड झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालघरमध्ये उमेदवार जाहीर करताच काँग्रेसकडून देखील मनोहर दांडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या उमेदवारांबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली। भाजपचे प्रकाश गवई यांनी मेहकर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। महायुती असताना आम्हाला किंवा आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप गवई यांनी केला। नाशिकची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी वाढली। काँग्रेसने ही जागा घ्यावी अशी मागणी निर्धार मेळाव्यात करण्यात आली। काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे।
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्यानं अर्चना घारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। या मतदारसंघात महायुतीचे दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे राजन तेली असा सामना होतो। असं असताना अर्चना घारे अपक्ष लढणार असल्यानं महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाली। शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। आमचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया अर्ज भरल्यानंतर जाधव यांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात जिल्ह्यातले शिवसैनिक एकवटले। आगामी काळात शिवसेनेचा उमेदवार खेड आळंदी विधानसभेत निवडून लढणार आणि जिंकणार असा निर्धार शिवसैनिकांनी केला। काय असतो हे आपण दाखवून देऊ। वाशिममध्ये महायुतीच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून पेच कायम असल्याचं दिसतंय। भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये वाशिममधल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीये, त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। सांगलीतल्या जत मतदारसंघातून भाजपचे तमनगौडा रवी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तमनगौडा यांनी अर्ज दाखल केला। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढणार अशी भूमिका तमनगौडा यांनी जाहीर केली। अहिल्यानगरमधल्या अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। फलटण मतदारसंघात आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी संजीव राजे नाईक निंबाळकरांसह त्यांच्या कुटुंबियांनीही उपस्थिती लावली। काही दिवसांपूर्वीच दीपक चव्हाण आणि संजीव राजे निंबाळकर यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला। कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थिती लावली। अभिनय, समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेत अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी दिली। लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातले विद्यमान भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याआधी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। महाविकास आघाडीकडे आपल्या विरोधात उमेदवार देण्यास नाहीये अशी टीका अभिमन्यू पवार यांनी केली। वाशिमच्या रिसोड विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत गोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान त्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं। प्रशांत गोळे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली। हिंगोली भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। ते पक्षाकडे तिकीट मागत होते। भाजपने विद्यमान आमदार तानाजी मुटको यांनाच पुन्हा उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज रामदास पाटलांनी बंडखोरी करायचं ठरवलं। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी टीका केली। भाजपला मतदारसंघ सोडवता आला नाही, त्यामुळे त्यांना पक्ष बदलावा लागला असा टोला एकनाथ पवार यांनी लगावला। नालासोपारा मतदारसंघातून भाजपतर्फे राजन नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार हेमंत सावरा उपस्थित होते। अर्ज भरण्याच्या आधी रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राजेश बकाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी बैलगाडीवर बसून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। महायुतीचा उमेदवार नक्की विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्रीवर्धनमधून मंत्री आदिती तटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं तटकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नौटंकी करणाऱ्या माणसाला मतदार ओळखू लागले असून मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला। भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोपाल दातकर, वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलतानी यांनीही उमेदवारी दिल्यानं अकोला पूर्वची लढत तिरंगी होणार आहे।
यवतमाळ विधानसभेसाठी प्रहार पक्षाकडून बिपिन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच विविध मुद्द्यांवर निवडणूक लढू असा विश्वास बिपिन चौधरी यांनी व्यक्त केला. तर सर्वसामान्य उमेदवार म्हणून मला संधी द्या असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. ठाण्यातल्या ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत होणार आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नरेश मनेरा यांनी अर्ज दाखल करतेवेळी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी ठाकरेच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.